तर राजकीय वर्तुळात सुद्धा या घटनेचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे। अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। मात्र या सगळ्यावर ठोस निर्णय कधी होणार ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत, मात्र अजूनही ठोस भूमिका कोणी घेत नाहीये। ही थेट दृश्य आपण लाईव्ह पाहतो। सकाळी 9:30 वाजल्यापासून जवळजवळ 6 ते 7 तास होत आलेत, तरी सुद्धा हे आंदोलक रेल्वे स्टेशन बाहेर आणि शाळेबाहेर आंदोलन करतात। मात्र तरी सुद्धा कोणतीही ठोस भूमिका किंवा कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही असं दिसतंय। मात्र जो आरोपी आहे त्या आरोपीला तो जो आरोपी होता सफाई कर्मचाऱ्याचं काम करत होता आणि तो कंत्राट बेसिसवर होता, त्या आरोपीकडून तो आरोपी नुकताच 1 ऑगस्टला म्हणजे 20 दिवसांपूर्वी जॉईन झाला होता आणि 13 तारखेला ही घटना घडल्याचं समोर आलं। त्या आरोपीला सध्या 3 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे। मात्र जे रेल्वे स्टेशनवर जे रेल्वे चौकशी होना चाहिए कि इतना देर उनके घर वाले जब वहां पे गए तो शिकायत करने के लिए इतना देर पुलिस ने क्यों लगाया, इसकी भी इंक्वायरी होना चाहिए और इनके ऊपर भी कड़क कार्रवाई होना चाहिए। अत्याचार प्रकरणी बदलापूरमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याची थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केलं, रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं, त्यामुळे मागच्या 5 तासांपासून मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। इतकंच नाही तर याचा परिणाम आज संध्याकाळी सुद्धा रेल्वे गाड्यांवर होताना पाहायला मिळेल। ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, तरी सुद्धा त्यांना आंदोलकांना पांगवण्यामध्ये अपयश येतंय असं दिसतंय।